आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. खेळाचं नाव आहे घेऊ उशी उशी ही भांडायला. धनश्री ही तुझ्यासाठी, स्नेहा मॅडम ही तुमच्यासाठी. मी आता एक एक प्रश्न विचारीन, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जो हारतोय त्याला ती उशी बदडायची, त्याने तिला मारायचंय. ओके, चला. दोघींमध्ये समजा एक वेळ ठरलेली आहे, 10ची वेळ ठरली भेटायची. उशिरा कोण येतं? धोपटा तिला. केस सांभाळून त्याच्यात केस सांभाळायचे. उशिरा म्हणजे असं काही घडलं होतं? म्हणजे ना, सुरुवात जेव्हा आमची मैत्रीची होत होती आणि मी सेटवर, मला असं आहे की वेळेत जायचं, वेळेत पोचायचं, आणि हिला जो कॉल टाइम दिला असेल त्याच्यानंतर ही अर्धा ते पाऊण तास उशिरा यायची. आणि मला खूप राग येतो अशा लोकांचा की ते वेळेत येत नाहीत वगैरे. आणि मी तिला खूप बोलले याच्यावरनं की तू इथे आपल्या म्हणजे वेळेत येण्यानं जर काम सुरू होत नसेल तर लोकांचे पैसे त्याच्यावर लागलेले असतात आणि तू अशी उशिरा कशी येते, आपल्याला पैसे मिळतात याचे आणि हे ते करून मी खूप चिडले एक दिवस, कारण मला अजिबातच आवडत नाही ते. पण तिने सुधारणा केली असं. हो, कारण मी धनश्रीला ओळखतो, तिच्या जर मर्मावरती बोट ठेवलं तर त्याच्यानंतर ती पूर्ण बदलते. आम्ही तर म्हणजे ह्याच्यावरही रडलोय एकदा की लोक सिन्सिअरली काम का नाही करत, किती चांगले चांगले रोल मिळतात लोकांना, मग त्याचं सोनं का नाही बनवत, का नाही वर्थ करत आहेत ते लोक, सेटवर येऊन फालतूच्या टाइमपास गप्पा आणि ह्याच्यात का, म्हणजे तेही करा, आपण टाइमपास केलाच पाहिजे. मला असं केला म्हणूनच आमची मैत्री खरं तर झाली. पण मग ते कामावर एफेक्ट होताना तुझं दिसतं ना रे, पण ते ना महत्वाची. हा, त्यामुळे मग तारखा कोण विसरतं बर्थडेच्या, अॅनिव्हर्सरीच्या? मी विसरते, मी एक्सेप्ट करते, मी विसरते. पण आय थिंक 29 जुलै, जून 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 तिला दे. 6 एप्रिल घे आज माझा वाढदिवस आहे. लक्षात आहे काय तुझा विसरली? पण 29 करेक्ट होतं ना यार, जूनचं जुलै केलं. इट्स ओके ना. थोडं राग कुणाला नाही, मला वाटतं हे अरे हे ना, हा एपिसोड आहे ना, माझी इमेज काय होणार आहे मला नाही कळत आहे यार. पण तुला माहितीये का, उलट माझा तुझ्याविषयीचा आदर वाढतोय, कारण रिजिडिटी सोडून आपण ऍक्सेप्टन्स कडे वळालो ना की तिथून आपण जास्त चांगले माणूस व्हायला लागतो. आणि तू आता फार म्हणजे असं मला तू आता मान्य केलंस आणि ती तू करतेस म्हणून तुमची मैत्री घट्ट झाली. बरोबर? आळशी कोण आहे दोघींपैकी जास्त? ती मी असते. हा, स्नेहा आहे. बदड तिला चांगली. स्नेहाच आहे, चांगलीच आळशी आहे, चांगलीच आळशी आहे. तिला मी किती वेळा सांगितलंय की छान मेकअप स्वतःचा स्वतः शिक, स्वतःचा स्वतः हे स्टायलिंग करायला शिक. नाही, कंटाळा येतो ग मला ह्याचा कंटाळा, मला त्याचा कंटाळा. डाएट बद्दल तर किती वेळा बोललोय आपण, पण नाहीच. कंटाळा येतो. कंटाळा. उधळपट्टी कोण जास्त करतं? आले पैसे की उडव? ते तूच करतेस. काय कशी? ऐक, तू करतेस, कारण मला जेव्हा जेव्हा मी हिला की सेव्हिंग कर जरा, हे कर, आणि याच्याबद्दल की आपलं जसं फील्ड आहे की आत्ता कामे नंतर नाही, तर त्यासाठी आपल्याला सोय आत्ताच करावी लागेल, त्याच्यामुळे ही अनेक गोष्टी करायला लागली. एक तिला जरा उधळपट्टीसाठी. हा, चला अजून एक कुठला, आता एक शेवटचा प्रश्न विचारूया आणि मग पुढे जाऊया. घर कुणाचं टापटीप ठेवलेलं असतं? तुझं असतं? माझंही असतं, पण माझं असतं जास्त. हिला माझंही घर स्वच्छच असतं, तू घरी येऊन बघ. कारण ही कॉम्प्लिमेंट तू आजपर्यंत मला किती वेळा दिलीस. हा, तिचा सवय म्हणजे मेकअप रूमचं जरी म्हणशील ना तू, तिचं कधी आपण मेकअप रूम मध्ये त्याला मेकअप करा आणि वगैरे असं होतं नाही. तेही ती व्यवस्थित, इतरांनी वापरलेले टिश्यू पण मी उचलते, टाकून देते, सगळं ठेवते. तेवढं व्यवस्थित सगळे असतात, पण ते मी पाहिलंय की तिच्याकडं खूप नीटनेटकेपणा आहे. हा, विसरलेच होते. छान. तर काही इकडे 19 आहे, काही इकडे 19 आहे, काही इकडे 20 आहे, काही इकडे 20 आहे, आणि मला वाटतं ह्यानीच पक्की होते मैत्री. एकामध्ये जे नाही ते दुसऱ्यामध्ये असावं आणि दुसऱ्यामध्ये जे नाही ते त्यांनी पहिल्यामध्ये पाहावं. याच्याने बसते कडी आणि कडी बसली की होते घडी आणि होते मैत्री घट्ट. हो की नाही? फार छान. धनश्री आणि स्नेहा, तुमच्याबरोबर गप्पा मारायला मज्जा येते. तुम्ही सुंदर आहातच, पण तुमच्या सौंदर्यामध्ये भर पाडणारं एक गिफ्ट हॅम्पर आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे आणि ते आहे बर्वा स्किन थेरपी यांच्याकडनं. तर ते आधी घेऊन या, मग मी तुम्हाला माहिती देतो. प्लीज घेऊन या. वा, हे गिफ्ट हॅम्पर आहे तुम्हा दोघींसाठी आणि ते आहे बर्वा स्किन थेरपी यांच्याकडनं. शुद्धता म्हणजे बर्वा, सौंदर्य म्हणजे बर्वा. काय तुम्ही अशा सौंदर्य प्रसाधनाच्या शोधात आहात जे पूर्णपणे शुद्ध आणि सात्विक आहे? बर्वा स्किन थेरपी घेऊन आलेले आहेत साजूक तूप आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेली खास उत्पादने, ज्यामुळे त्वचेला मिळते नैसर्गिक पोषण आणि आरोग्यदायी चमक. कारण यात रसायनांचा लवलेशही नाही. त्वचेची काळजी आणि खात्रीशीर परिणाम देणाऱ्या बर्वाकडून या खास दोघींसाठी एक प्रीमियम गिफ्ट हॅम्पर. शुद्धतेवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती प्रेम करा. बर्वा स्किन थेरपी.
आठवणी नात्यांना जगण्या रंगत देऊ. आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. कुणाला स्वयंपाक उत्तम येतो? दोघींना ठीकठाक येतो असं मी म्हणेन. ठीक आहे, ठीकठाक. ठीक ठाक. हा. चला मग आपण आता स्वयंपाकघराकडे जाऊया. येस येस. उरलेल्या गप्पा मारूया आणि पदार्थ त्याच्या अपेक्षा म्हणजे साधारण तो घाबरलाय. या. चला पहिला पदार्थ कोण करणार आणि कोणता करणार? दोघी मिळून करतो आम्ही. डोसा करणार होतो आम्ही. डोसा. येस. का बरं डोसा हा पदार्थ निवडला? आवडतो आम्हाला दोघींना हा. खूप आणि शूटिंगच्या दरम्यान आम्ही खूप डोसा खाल्लेला आहे. तर आज आपण डोसा आणि मग त्याच्या बरोबर काय? बटाट्याची भाजी. कमाल. चला डोशासाठी लागणारं साहित्य काय तुम्हाला माहिती असेलच, पण आज दोघी नायिका आपल्यासाठी करतायत, वेगळ्या पद्धतीने करतायत. बघूया साहित्य काय घेऊन या. या दोन माझ्या मैत्रिणी करणार आहेत डोसा आणि त्याच्यासोबत बटाट्याची भाजी. हम्म. है ना, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. तुम्ही आधी साहित्य सांगा. हे काय? हे तर डोशाचं बॅटर आहे. बरं. पण बटाट्याच्या भाजीसाठी उकडलेला बटाटा आहे हा. मिरची, मोहरी, मीठ, आलं आहे, लसूण आहे, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, हळद आणि थोडीशी साखर घालावीशी वाटली तर. फार छान. बघा तुम्ही दोघी भाजी करणार, डोसा करणार, म्हणून मी चटण्या तयार ठेवल्यात. थँक्यू. वा वा. लाल चटणी, एक पांढरी चटणी. आम्ही चुकलो समजा बटाट्याच्या भाजीत तर तुला ऑप्शन राहावा म्हणून ना. करेक्ट. म्हणजे याच्यावरती वेळ मारून नेता येईल. काय मित्र आहेस खूप तू. विश्वास आहे आमच्यावर. तू काय मित्र आहे यार. हे बघा तुम्हाला माझी फिरकी घ्यायला इथे बोलवलेलं नाहीये. डोसा आधी पण करूया. आम्ही ती सक्सेसफुली घेतोय आज. यात आम्हाला जिंकलंय भाई. आनंद आहे, आनंद आहे. दिसतोय तुमच्या डोळ्यात. सुपरस्टार पासून आतापर्यंत मला ती एकदाही संधी मिळाली नव्हती. संकर्षण कराडेंची फिरकी घेणे. वा. चला भाजीकडे बोलूया. तर पहिल्यांदा भाजी करतो आम्ही. बर. तेल. धनश्री तू तेव्हा गाणं सुद्धा गायचीस सुपरस्टारच्या वेळेला थोडंफार. थोडंफार. मग आता थोडंफार गाऊन दाखव ना मला तेल गरम होईपर्यंत. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे, वा. का सांग वेड्या मना मला आन नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे हे प्रेमाचे. हा बात आहे. वा वा वा. अप्रतिम Thank you, सुरामध्ये गायली, thank you. छान गायली. फक्त हाना हाना ना काय होतं मध्ये? अरे मला शब्दच आठवेना यार. फार छान. कमाल. तेल गरम झालंय का स्नेहा? आय थिंक येस. बरं इथे असं काही फॅन्सी नाही ना, चमच्यानीच टाका वगैरे. असं काही नाही. तुझ्या हाताने. हातची चव चाखायची त्याच्यामुळे तू हाताने. हा बंद. स्नेहाने गॅस बंद. अरे का का मला तो वाढवायचा होता. थांबा. ठीक आहे मोहरीची आंघोळ होईल एवढं काय. चल यार तडतड. घरी तडतडते ना. का? हा. चल यार तडतड. छान. टीप क्रमांक 1, तुमच्या घरातली मोहरी तडतडत नसेल तर तिला म्हणा, चल यार हा यार. तडतड. बोलतो. वॉशिंग मशीनशी जशा गप्पा होतात हो. तशा ह्या मोहरीशी गप्पा आहेत. बरं झालं तिने तडतडायची वाट पाहण्याच्या आधी स्टोरी नाही टाकली की मोहरी. ए यावर ना लोकांना असं वाटेल की मी खूपच ऍडिक्टेड आहे यार सोशल नाही ग. मीडियाशी. पण मला एक सांग, कोण नाही आजकाल हा ते तर रात्री 3 वाजेपर्यंत रीळा मी सुद्धा बघतो. रिळा. याच्यासाठी आधी तवा सणकून तापायला पाहिजे कसा सणकून. असं मला वाटतं. म्हणजे ते तुमच्या दोघींची केमिस्ट्री बघूनच गार पडलेत मोहरी आणि जिरे. तडतडतच नाहीये. आता काय घालायचंय? हळद, मिरची मिरची नाही घाला. लसूण घालू ना. घाला घाला. तू घालत नाहीस का? नाही मी घालते लसूण. थोडासा घाल. आलं नाही घालत खरं तर. चल थोडं थोडं सगळं घालू. घालून टाक. एवढे काय टेन्शन आहे. हाच खाणार आहे. हा. तुमच्याला काही वाटत नाही असं बोलताना माझ्या तोंडावर? नाही नाही काय नाही वाटत त्यामुळे. युअर अ फ्रेंड. हा तूच आत्ता म्हणालायस तसं. हो मला मान्य आहे, पण म्हणून मला ते आता काही खाऊ घालायचं हा असं- बारीक कर ना प्लीज. हळद टाक आणि किंचित कोथिंबीर आत्ता पण टाक. छान. बास. आणि कांदा टाक आता. तुझ्या घरी कोण कोण असतं ग धनश्री? मी, माझा नवरा आणि माझं बाळ छोटस. बर. मग आता आई 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 वाला सगळं फेज असेल घरामध्ये. हो. छोटं बाळ, मग हे हो. सांभाळत सांभाळत कामाचं वगैरे. मग ते सांभाळतच करते. म्हणजे आता समजा माझं कधी शूट असेल काही असेल तर माझे आई पप्पा येतात. ते पुण्यात राहतात
किंवा सासू सासरे पण येतात. अरे वा. हा, त्यामुळे जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा ते असतातच. त्याला आज ती घेऊन आलीये कारण काही कारणानं म्हणजे तिचा नवरा पुण्याला गेला होता. इथे हे सगळं करण्याच्या आधी ती त्याला डबा घेऊन आली भरवून आले, होती. हो. भरवत हो, होती. हा, आणि मस्त भेंडीची भाजी पोळी वगैरे भरवून घेतलेली आहे त्याला. म्हणजे ही मुलगी फक्त इंस्टाग्रामला रीळा टाकत नाही, हा, बाळाची यार. तेवढी काळजी पण घेते. थँक गॉड हा विषय गोष्टी सुद्धा तुम्ही नोट करत चला. काय स्नेहा, सुगंध छान आलाय बघ. येतोय ना. हा, मस्त आलाय. तू थोडा विश्वास ठेव यार. अरे पण माझा आहेच आहे. का घे ना. कशाने घालू? हा, चमचा दे. सरांचाही थोडासा हातभार. हातभार द्या जरा चमचा. फक्त डोस्याला किसलेल्या बटाट्याची भाजी मी पहिल्यांदाच पाहतोय बरं का. नाही, काही ठिकाणी अशी खातात. आता ती काही ठिकाणी माझ्या पाहण्यात नाही आली. नुसतं खात. आमच्या ठिकाणी खातात. मीठ. मला ह्याच्यात सगळ्यात इंटरेस्टिंग काय वाटतं माहिती का, जी वरती चिमूटभर साखर आपण घालतो ना, तिची मज्जा असते. Yes. बास. धनुश्री. ओके, आता मी तवा ठेवते एके ठिकाणी. येस, बोल ना संकर्षण. मला असं अप्रतिम तुझ्या झाली टोन वरनं वाटतं तू माझं कौतुक करणार आहेस, तो कर प्लीज. अप्रतिम झाली भाजी. तू टेस्ट केलीस पण? म्हणजे काय? वाव. बारीक आहे ना? नंतर आता डोसा. सो प्लीज आता हा तवा तर चांगलाच तापायला लागेल ना, त्याच्याशिवाय डोसा होणारच नाही. हा, ठीक आहे. हा, हे इकडे ठेव. चटण्या तयार आहेत. आम्ही फक्त ह्याच्यावरती लिंबू सांगायचं विसरलोय, तर आपण एक शेवटी थोडं लिंबू पिळून. काही हरकत नाही. घराघरातल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांनो, खवय्यांनो, बटाट्याची भाजी करताना लिंबू पिळा. थोडस जरा आंबट गोड चव आली की जरा मजा येते, हो ना. येस. त्याच्यावरती काय तेल वगैरे घालायचं आधी? थोडस तेल घालूया? बघ बरं किती लागतं ते. बस बस बस. डोसा करणारच पहिला. बापरे, भीतीच वाटते. कमिटमेंट डोशाची होती. मी आपलं एक काम करतो, चांगल्या मित्रासारखं पुढची तयारी करून ठेवतो. डोसा डोसा डोसा. आता तापला येतो तवा. कच्चट लागणार आहे. तांदळाच्या पिठाची पोळी तयार आहे. काय यार, किती बोलतोय हा. सॉरी, तांदळाच्या पिठाची भाकरी तयार आहे. हलवून आता तेल टाकलेलं नाहीये, आता तवाही तापलेला आहे. आता बघूया काय होतंय. आता होणार. अरे कमाल. नाही, मला खात्री होती धनश्री करेल छान. माझाही होतो नेहमी. आता मी थोडीशी मदत काय करतो, आपण आता भाजी काढूया. स्वतः हे झालाय. करपेल नाही तर तो आता. मस्त जाळी आली. अरे खतरनाक. याच्यावरती जर असं छान लोणी बटार. आहाहाहा. या माझ्या दोन मैत्रिणींनी पदार्थ केला, डोसा आणि बटाट्याची भाजी, स्नेहा आणि धनश्रीनी. आपण आता तो डोसा प्लेट मध्ये उतरला की पुढचे डोसेही करूया. पण मसाला डोसा छान झालेला आहे, हो की नाही? येस. मस्त कमाल झाला. झाला, तू खालून करपेल धनश्री. येस. क्या बात है. मसाला डोसा तयार आहे मंडळी. पटकन लिहूया साहित्य आणि करू दे. मसाला डोसा. साहित्य: तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण, आलं, हिरवी मिरची, हळद, कांदा, उकडलेले बटाटे, मीठ, साखर, कोथिंबीर, लिंबाचा रस, डोसा पीठ. कृती: सर्वप्रथम कढईत थोडं तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला आणि ती तडतडू द्या. आता जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला लसूण, आलं, हिरवी मिरची घालून छान परतून घ्या. यानंतर त्यात हळद घाला आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा मऊ होईपर्यंत परता. आता उकडलेले बटाटे घालून नीट परतून घ्या. चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घाला. सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्या. मसाला तयार आहे. एका बाजूला गरम तव्यावर डोशाचं मिश्रण पसरवून घ्या आणि डोसा तयार करा. तयार केलेला मसाला, नारळाची चटणी आणि सांबार सोबत गरमागरम मसाला डोसा सर्व्ह करा. मस्त कुरकुरीत आणि चविष्ट मसाला डोसा तयार आहे.
पितांबरी रुचियांना महत्वाची टीप, मसाला डोसा करताना डोसा पूर्ण शिजल्यानंतरच लोणी किंवा तूप घाला, आधी नाही. असं केल्याने डोसा खुसखुशीत म्हणजे क्रिस्पी राहतो, तेलकट होत नाही.